आणि विधानभवन परिसरानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी. शिवसेना आणि भाजप अधिकृत युतीची घोषणा झाल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाचे दोन्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एकत्र स्नेहभोजनासाठी भेटणार आहेत अशी माहिती कळते. आणि यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतील. युतीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये दोन्ही पक्षातल्या आमदारांचे रुसवे फुगवे दूर केले जाणार आहेत असं कळतंय. आणि ही महत्त्वाची बातमी आपण म्हणतोय. आणि लोकसभा मतदारसंघातला प्रचार आणि निवडणूक रणनीतीवर देखील या स्नेहभोजनात चर्चा होणार आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, डिनर डिप्लोमसीच्या द्वारे रुसवे फुगवे दूर करण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर रेणुका, कारण आपण गेले 4-4.5 वर्ष बघितलं तर केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजप एकत्र सत्तेत आहे. मात्र विरोधकांची जी आक्रमक भूमिका आहे ती शिवसेनेने स्वीकारली असून त्याबद्दल भाजपला नेहमी काटेकोरपणे त्यांना आक्रमकपणे विरोध करत आलेली शिवसेना आता अधिकृत युती झाल्यानंतर मात्र दोन्ही पक्षातल्या आमदारांसाठी एक स्नेहभोजन जे आहे ते वर्षा निवासस्थानी आयोजित केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भोजन कार्यक्रमामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व आमदारांना दोन्ही पक्षातल्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार, त्यामुळे आमदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यांच्या मतदारसंघावर गेले 4.5 वर्ष जर बघितलं तर शिवसेनेच्या आमदारांनी सतत आरोप केले होते की आम्हाला नेहमी सापत्नपणाची वागणूक दिली जाते. सत्तेत असूनही भाजप आमदारांना जो विकास निधी दिला जातो त्याच्यात कितीतरी कमी जो विकास निधी तो शिवसेना आमदारांना दिला जातो. त्यामुळे प्रचंड नाराजी शिवसेना आमदारांमध्ये होती. त्याचबरोबर शिवसेनेच्या ग्रामीण आमदारांची देखील विशेष करून नाराजी होती. एकूणच आमदारांमध्ये असलेली ही रुसवे फुगवे आणि एकूणच जिथे शिवसेनाचे आमदार आहेत ज्या मतदारसंघात त्या मतदारसंघामध्ये भाजपचे जे 2 क्रमांकाला 2014 साली जे उमेदवार होते त्यांना अधिक निधी जो आहे तो दिला जातोय. असं एकूणच खूप काही जे आपण राजकारण म्हणू शकतो अंतर्गत ते खूप मोठं झालं होतं. आता युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर हे सगळे जे रुसवे फुगवे होते एकमेकांचे जे कुटघोरीचं राजकारण होतं त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल का आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला खरोखर युतीचा धर्म जो आहे तो पाळला जाईल का हे पाहिलं जाणार आहे. निश्चितच. धन्यवाद उदय. आपण बघतोय की डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आज भेटणार आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यावेळी या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय.